माझा मग तारण माळवलं ते पाय आता ऐक राव. आणि त्या मग दोघं चालतं ते गेलं होतं कावड जायला झाली आपण सामान बघ नाही आपण इथंच राहू हे म्हणजे नाही इथं नाही बरं चाल ऐकतो बरं जाऊ दे नाही आई बस आहे का ऐक मग मी म्हणलं बरं बा सगळ्या घरी होतो. नाही कोण नव्हतं घरी मी तर थकलो तिसरी होते. तर दोन माणसं आधी तिथं काय काय दोन आणि मागं करून पावलं ते पडतात शीतल बाळाच्या गावात ते लोक आपल्याकडे पाहिजे आपल्याकडे नक्की पुढे येतात ते म्हणजे येऊ द्या आता घरीच जायचं मला आलो बाळावर तो आनंदा मावसाचे घर आहे त्या नऊ घरे तिथे घर होते तिकडे चला तिथे गेला आता नाही आता घरीच आता नाही आता घरी तू तिथं राहायला म्हणलं होतं ना आता घरी म्हणलं आमच्या आलाय आता खदा तिकडे असते ते बिड्या वाटते ते बोलायचं नाही तुम्ही घेतलं काढून सर बरोबरच्या वावरात सर करा कुठं आखाड्या वावर नाही का रस्ता त्याला सोडून आणि सरके खदा नाही राहायचे हा आणि असे धकलो त्या लोकांनी काय केलं ते तिथं ठुले ते बकेटी काय आणि तसेच ती कुंडा गुड्यानं तसेच आणि पुढे येऊन बसले ते दोन माणसं बजारून ते म्हटलं झोडपी दिली की हंडा घेऊन बाजारात घेऊन जातो आपण लांब दोघं जण होते ना टाइम किती होता टाइम हा टाइम तरी रातचे 8-9 वाजले होते ना जास्त होते 9 वाजले 10 वाजले घरी यायला 10 वाजले 10 वाजले मग काय आखाड्याच्या वावराच्या पलीकडून आले ते बाबाच्यावर छोटू त्याला डबडता हो ते आपले ते शिवून ते बाबा ते बोल नाही का तिथून आता त्याच्या इकडून सारखं धकला वावरा मग गोरी काटशेवीच्या वावरात गेलो रस्ता सोडून त्याला खाली उतरले ते दोन माणसं तिथंच बसेल राहिले तर म्हटलं मी ते कोणा जवळ गेले इकडे साठी धनगर कोटा होता का कोळसा तिकडे होता तू पुढे काय लागलं पुढं तो पुढं काय आलं घरी झाली मग 11 वाजे घरी आले ते कुठे राजेचे का